अंतिम सामन्यातली पहिली चढाई शिवसंघाकडून घेण्यात आहे. अमर ठाकूर दोन्ही संघ बलाढ्य आहेत. बघूया चुरशीचा सामना होणार आहे. आणि आजच्या दिवसाचा शेवटचा आणि अंतिम सामना अर्थातच श्री बल्लाळेश्वर पाली वर्सेस स्वयं मोरमान चिवे आणि संघाची पहिली चढाई अर्थातच आदित्य काटकर 7 विरुद्ध 1 सावध पवित्र घेऊन खेळतोय आणि नक्कीच समोर ठाकलेला असेल शुभम, तर दुसऱ्या कोपऱ्यामध्ये असणार आहे केतन आणि मध्यरक्षकाच्या भूमिकेमध्ये असणार आहे खरी भिंत चिवे संघाची अर्थातच रोशन ठाकूर. आता मात्र चिवे संघाची रेणवशी अर्थातच स्वप्नील भिल्लारे. पण नक्कीच थोडी उत्तर देणार आहे जॉर्ज पाटील, आदित्य काटकर. समरभूमीची रणबंदीची जात आमूची कोण आम्हास भयभीत करी. नक्कीच बहारदार खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. अर्थातच सुधागड तालुक्यातील दोन्ही दादा संघ अर्थातच पाली वर्सेस चिवे. आता मात्र डुअल आहे रेड असणार आहे. अर्थातच राजेश भस्मा ही रेड मशीन आपल्याला कुठेतरी थांबावी लागणार आहे. अनुभवी खेळाडू अर्थातच यश संपादन करतोय राजेश भस्मा. खरंच महिला वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणावर इथे उपस्थित आहे. त्यांच्यासाठी एवढंच म्हणावं असं वाटते की ज्यांना स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊंचा शिवबा झाला, ज्यांना स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा मोलाचा सहभाग असतो आणि म्हणूनच स्त्री शक्तीला सलाम असेल. बादशाह कडक सुंदर किक मारून सुंदर असा यश समारंभ स्वप्नील भिलारे. आणि आता मात्र वारंवार चढाई केल्यासाठी अरे वा काय टाक रे वागा कडक. शुभम दळवीचा अनुभव कुठेतरी पाणी येतो आणि यशस्वीरित्या राजेश भस्मा यांना जेरबंद करण्यामध्ये. आताच चिवे संघाच्या खेळाडूला पकड केलेली आहे राजेश भस्मा. गेल्या दोन्ही सामन्यामध्ये ज्याने हाहाकार माजवला होता असा राजेश भस्मा याला पहिल्या दुसऱ्याच चढाईमध्ये उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केल्याबद्दल परशुराम धावडे यांनी संघासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सामना संपल्यानंतर संघाने त्या घेऊन जायचं आहे. शुभम आणि स्वप्नीने सुंदर अशी कवर लावलेली आहे राजेश भस्माला, त्यासाठी त्यांना 200 रुपयाचं पारितोषिक. सामना संपल्यावर आपण आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे. 7 विरुद्ध 1 असा सामना. 10 नंबरची जर्सी परिधान केलेला भक्कम शरीरयष्टी असणारा हा खेळाडू रिक्त असते मागे परतला. त्याला प्रत्युत्तर दाखल स्वप्नील. 5 विरुद्ध 1 आपल्या संघांच्या गुणांमध्ये भर घालण्याचा प्रयत्न. खोलवर चढाई बघूया.
आणि आता मात्र खोलवर चढाई करावी लागेल. स्वप्नील याला पण रिक्त असताना माघारी परततोय. नक्कीच आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे, रडतोस काय वेळा लढण्यात छान आहे, काट्यातही फुलांची झुलती कमान आहे, उचलून घे हवे ते हे दुनिया दुकान आहे, आणि जगणं निरर्थक म्हणतो तो बेमान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, आणि सुंदर धबधबा आपण गेला आपण हा भाषा कडक कडक. आता मात्र निर्णायक क्षणामध्ये जय पाटील शाखावत होते. आता मात्र राजेश भस्मा मैदानाच्या बाहेर असणार आहे, म्हणजे संघाची धुरा अजयला आपल्या खांद्यावर घेऊन चालावं लागणार आहे. नक्कीच अरे वा कडक. परंतु आता मात्र केतन यादव यशस्वी ठरतोय. आताच तिसरी चढाई. नक्कीच आज मात्र राज ठाकूर मैदानाच्या बाहेर आपल्या संघाचं मनोबल वाढवतोय. जरा चिवे संघाच्या मागे पाण्याची बॉटल द्या जरा. अरे वा कडक भाषा कडक. आणि मोलाचा बोजा आता मात्र पाणी संघावरती. त्याप्रमाणे या उसाले गावातील एक नवतरुण रुपेश खानेकर यांनी सुद्धा स्वप्नीलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. सामना संपल्यानंतर त्यांनी तो घेऊन जायचा आहे स्वप्नीलसाठी. आणि आता मात्र बक्षिसांची खेळा चिवे संघावरती केली जाते. त्याप्रमाणे शुभम दळवी यासाठी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केल्याबद्दल सोनाली प्रशांत ठाकूर यांच्याकडून 100 रुपये शुभम दळवीसाठी. त्याप्रमाणे शुभम दळवीसाठी रुपेश खानेकर यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बक्षिसांची खैरात या चिवे संघावर होत आहे. अरे वा. धन्यवाद भस्मा. बोलवते परत बोलवते. नाही रे अरे काय सांगतो चिवे संघाच्या पाठीमागे जे पाठी आहेत त्यांना आग्रहाची विनंती आहे की आपण शांत राहायचं आहे. पॉइंट पाहिजे आता. लीड किती आहे? 7 कोणते? तुमचा तिसरी चढाई स्वप्नील घेऊन आलाय. भाषा 6 विरुद्ध 1 अशी बोनस लढत. प्लस पाहिजे बोनस प्लस. बघूया आपल्या संघांच्या मनामध्ये भर घालण्याचा प्रयत्न. आणि थोड्याच वेळ आपल्याला समजणार आहे या आजच्या दिवसाचा अंतिम बोनस गुण मिळून मागे परतला. पाय गेला पाय गेला बघा. मस्त लक्ष द्या मित्रांनो, तिकडे बरोबर आहे ठीक आहे. थोडा अडथळा निर्माण होतोय. मध्यान्ह पूर्वार्ध होतोय. मध्यान्हपर्यंत 5 गुणांची आघाडी असेल अर्थातच चिवे संघाची. आणि
नक्कीच ती आघाडी मोडून काढेल. ताली संघ एक संयमी खेळ खेळावा लागणार आहे, कारण कबड्डी सारख्या खेळामध्ये संयमाला फार महत्व आहे. जो संघ संयमी खेळ करेल तो विजयश्री आपल्या गळ्यामध्ये घेऊन जाईल. जर तुमच्यामध्ये संयम असेल तर तुम्ही चाळणीमधून सुद्धा पाणी घेऊन जाल. मात्र 2 गुणांची आघाडी असेल अर्थातच चिवे संघाची, आणि समोर ठाकलेला असेल रोशन ठाकूर वन्ना पाटील. आणि ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या होतोय. आजू त्याला जाऊ दे मागव जरा. मारला तर मारला आम्हाला. या कामातील मोठा मोहरा टिपतोय. अर्थातच अमर ठाकूरला आउट केलं जातंय. पॉइंट पाहिजे रे. आधी तुलाच मार. सामना जातोय, दूर पळत जातोय. ते भाषा कडक. गंभीर पडली पाठी पडला. मस्त पडला मस्त पडलेला. काय पडला आजूबाजू पाडला पडले. कहते का जंपा जंपा. नितीन यादव जंपा घे पायात. आधी राईट राय मारतो. आधी तुझ्याकडेच केलेलो. मार डाय. अरे कडक. आहेत. आधी 500 रे. टाक डाय. टाक 500. लोन आहे काय? ए उचलव गेलो ना तुला. मधल्यात मार. तू मधल्यात मार. हल हल 5 विरुद्ध 1 असा सामना राजेश भस्मा बघूया. उत्कृष्ट अशी चढाई करत आहे. सुमित ठाकूर. यंदाराला भीत नाही, आभाळाची साथ आहे. अरे भाषा कडक. नक्कीच मर्द मराठी अर्थातच कबड्डी. गणेश यादव कोंजा रेषेपासून मागे हो जरा. मागे हो. तुझ्या राईट आहे. भाषा सहजरित्या बोनस घेऊन मिळवतोय सुमित ठाकूर. आणि आता मात्र डुमाडायरी असणार आहे. बोनस पहिल्यावर असणार आहे अर्थातच राजेशसाठी. नाही रे आधी मारचं नाही. बॅट मध्ये मार. हा मस्त कडक कडक. भाषेचं जाऊ दे.
शेवटच्या चढाईपर्यंत नको नको आजी त्यात नको 17-16 नको रे एक गुणांच्या जीव काढते तो बोलली नाही, जीव काढते. संघाची. पैसे उचलून बोलली. आता जो सुमित ठाकूरने एक पॉईंट घेतलेला आहे त्यासाठी अरविंद नामदेव ठाकूर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. हा जाऊ दे लोन पडते रे लोन पडवलं जाऊ दे बोनस जाऊ द्या अरे बोल ना ते. अरे लोन पडतो जाऊ दे बोनस काय डायरेक्ट गप बस. तुला काय माहिती? नक्कीच मित्रांनो काय स्टॅमिना आहे सातत्यापूर्वक चढाई करतोय. एक बहारदार खेळ करतोय आपल्या संघासाठी खोलवर चढाई करतोय. अरे लाव 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 कडक पाशा पाशा रे कडक स्वप्नील भिलारे सामना संपायला काही मिनिटं बाकी आहे आणि दोन्ही संघ समान गुणावरती खेळत आहेत. वायफाय झालं की मुंबईत त्यांनी कामाचं मागं. बारकेली बंद केला चालेल स्वयंभू हनुमान संघाचा सुमित ठाकूर एक उत्कृष्ट चढाई बहादर बंगलादेशच्या प्रांगणामध्ये आपल्या संघाला गुण मिळवून देण्याच्या प्रयत्नामध्ये आटोकाट प्रयत्न करत आहे मधी मारल मधी सुमित ठाकूर. मस्त कडक मस्त पाशा भस्मा राजेश भस्मा चढाईसाठी गेलेले आहेत. राजेश भस्मा डायरेक्ट खेळायला पुन्हा एकदा काही मिनिटाचा क्षण बाकी आहे आणि 19-19 समान गुणावरती सामना आहे. हे मस्त कडक कडक पाशा कडक कडक प्रशांत ठाकूर यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक. एका चढाईमध्ये 2 गुण प्राप्त केल्याबद्दल सोनाली प्रशांत ठाकूर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. बाहेर परंतु जोपर्यंत सामना संपला शेवटचा एक मिनिट बाकी असेल. गुरुकुलात पाहायला गेलो नाही नाही मितेश वाघमारे यांच्याकडून रोशन ठाकूरसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मितेश वाघमारे यांच्याकडून हे कडक पाशा कडक कडक पाशा कडक पाशा 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 सुमिता कडक बर्या पाशा रे पाशा ग मोहित घे मोठं मोठा उत्कृष्ट चढाईसाठी जी सायकल देण्यात आलेली आहे ऐका ना. ती आपल्या हस्ते त्या खेळाडूला उत्स्फूर्त करायची आहे. आणि आजच्या दिवसाचा सर्वोत्कृष्ट
खेळाडू ठरतोय मित्र कोण असेल? सुमित ठाकूर ज्याने शेवटच्या चढाईमध्ये आजच्या दिवसाचा गेम चेंज तू संघाचा सुमित ठाकूर. नक्कीच मित्रांनो आपण सुमितला एकच प्रश्न विचारणार आहोत आणि आपण सुमितला एकच प्रश्न विचारणार आहोत की आजचा जो सामना झाला 2 मिनिटं या सामन्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत आपण सांगू शकत नव्हतो की कोणता संघ विजयी ठरेल आणि ज्याने एका चढाईमध्ये 6 गुण मिळवून आपल्या संघाची विजयश्री खेचून आणली. खरं सुमित आज तुझ्या गावानं तुला तुझ्या खांद्यावर उचलून घेतलं. खरंच तुला कसं वाटतंय आम्हाला थोडक्यात सांग. खरं तर मला खूप चांगलं वाटतंय, म्हणजे प्राऊड फील होते माझ्या टीम बद्दल, कारण की त्यांनी पण शेवटपर्यंत जिद्द सोडली नाही. मी पॉइंट आणत होतो ते घालवत होते, पण मी पण ठरवलं का भाई आपल्याला फायनल घेऊन जायचं होतं. सन्माननीय चंद्रकांतजी ठाकूर यांच्याकडून आपल्या वडिलांकडून सुमितसाठी 2000 रुपयाचा बक्षीस आपण आपल्या हस्ते द्यायचा. खरंच वडिलांकडून प्रोत्साहन केलं जातं. सुधागड तालुक्यातील एक दादा संघ अर्थातच स्वयं मोरमान चिवे